लग्नाची पहिली रात्र. त्या दोघांच्या लग्नाला आज 6 दिवस उलटून गेले होते आणि आज 6 दिवसानंतर त्या दोघांची पहिली रात्र होती. लग्नाला आलेले सर्व पाहुणे गेले होते. आता त्याची बहीण तेवढी होती. दुपारी टीव्ही बघत असताना त्याला जरा बेचैनी होत होती. तो विचार करत होता की सर्व किती पटापट झालं. 2 महिन्यापूर्वी मी ओवीला ओळखत सुद्धा नव्हतो आणि आज ती माझी बायको आहे. त्या दोघांना लग्नाआधी जास्त बोलता भेटता आलं नाही, कारण अवघ्या 2 महिन्यातच त्याच्या घरच्यांनी त्याची लग्नगाठ बांधली होती. त्याच्या डोळ्यासमोरून सगळं जायला लागलं. त्या दोघांची ती पहिली भेट, त्याच्या लग्नाच्या विधीमधील छोटे छोटे रोमॅन्टिक क्षण, जेव्हा त्याची नजरानजर व्हायची, त्याला एकदम तो क्षण आठवला, जेव्हा लग्नाची विधी संपल्यावर ते दोघे स्टेजवर खाली उतरत होते. तो पुढे आणि ती मागे. पायरीवरून पाय घसरून ती खाली पडणारच तोवर त्याने तिला पकडले. त्याचा एक हात तिच्या पाठीला सपोर्ट देत होता आणि एक तिच्या कमरेला होता. त्याची नजरानजर झाली होती. तिची त्वचा फारच मुलायम होती. ती त्याची पहिली वेळ होती जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा स्पर्श केला होता. ते आठवत असताना त्याच्या अंगावर एकदम काटाच आला. तोवर ताईच्या आवाजाने तो भानावर आला. अरे, कोणत्या विचारात एवढा आहेस? किती वेळा आवाज देते तुला? चल जेवायला, असं म्हणत ती हसायला लागली. कदाचित तिला समजलं असावं की तो कोणत्या विचारात होता. दुपारचे जेवण आवरून सर्वजण थोडा वेळ आराम करत होते. ताई ओवीला म्हणाली, तू पण कर जरा आराम. त्यावर ओवी म्हणाली, नको, मला नाही येत दुपारची झोप. ताई हसतच म्हणाली, झोप ग, गरज आहे त्याची तुला. तो सुद्धा त्याच्या रूममध्ये जाऊन झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण काही केल्या त्याला झोप येत नव्हती. पाणी पिण्यासाठी तो किचनमध्ये गेला तर तिथे ओवी पाणी पिण्यासाठी आलेली होती. ती फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढत होती. तोवर तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला. ती जशी मागे फिरली तोवर तो पुढे सरकला. ती घाबरली एकदम. तिची भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याने तिच्याकडची बाटली हातातून घेतली आणि हसत हसत निघून गेला. त्याला जाताना बघून तिच्या जीवात जीव आला. रात्रीचे जेवण आवरून ओवी आणि सासूबाई किचन आवरत होत्या. थोड्याच वेळात त्याची ताई ओवीला सोबत घेऊन गेली. ओवी बघून थक्क झाली. ताईने पूर्ण रूम सजवली होती. ताई तिला म्हणाली, जा ही साडी घालून ये, मग मी तुला छान तयार करून देते. ताई ओवीला तयार करून रूममधून बाहेर येते आणि त्याला जायला सांगते. तो दरवाजा उघडतो. समोर ओवी सुंदर लाल साडीमध्ये बसलेली असते. तिला बघून तो एकदम घायाळच होतो. तो तिच्याजवळ जातो, तिला स्पर्श करतो. तोवर ती रडू लागते. तो घाबरतो एकदम. तो म्हणतो, काय झालं? काही चुकलं का माझं? ती म्हणाली, मला बोलायचं आहे तुमच्याशी. अगं बोल की मग. मी तुम्हाला लग्नाआधी हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याला बोलायला तसा वेळच भेटला नाही. मला माहिती आहे तुम्ही खूप चांगले आहात. मला तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सांगायचे आहे. मी कॉलेजला शिकत असताना माझं एका मुलावर प्रेम होतं. आम्ही लग्नही करणार होतो. जेव्हा तुमचं स्थळ आलं तेव्हा घरच्यांनी मला विचारलं, तर मी त्यांना खरं काय ते सांगितलं. माझ्या घरच्यांनी त्याला भेटायला देखील बोलवलं होतं, पण तो आला नाही. त्याने मला लग्न करण्यास नकार दिला आणि माझ्या घरच्यांनी तुम्हाला होकार दिला. तो म्हणजे हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध झालं का? नाही हो, मला आवडतात तुम्ही. खूप काळजी घेताय तुम्ही माझी. फक्त ही गोष्ट तुमच्यापासून लपवल्यामुळे मला अपराधासारखं वाटत होतं. छे ग, तू लपवलं कुठे? तू तर सांगायचा प्रयत्न केलास की. तुम्हाला नक्की काही प्रॉब्लेम नाही ना या गोष्टीचा? तू मोकळेपणाने सर्व खरं सांगितलं यातच तुझा खरेपणा दिसून येतो. आणि रडू नको. तुझ्या सुंदर डोळ्यांमध्ये अश्रू नाही चांगले दिसत. त्याच्या या बोलण्याने ती एकदमच लाजली. खूप रात्र झाली होती. तो तिला म्हणाला, खूप वेळ झाला आहे आणि तुला सकाळी लवकर उठायचं देखील आहे, सो आता झोपू आपण. आणि ते दोघे एकमेकांच्या कुशीत झोपी गेले. आजकाल नाती तुटायचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याला प्रमुख कारण ते म्हणजे एकमेकांवरचा विश्वास. जिथे विश्वास घट्ट असेल तेथे नातं कधीच तुटू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. स्टोरी पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच नवीन स्टोरीसोबत.